आयकॉन मॅथ्स अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण विभाज्यतेची 9ची कसोटी बघणार आहोत। डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 9। 9च्या कसोटीचा वापर करून आपण एखाद्या संख्येला 9ने भाग जाईल की नाही हे समजून घेऊ शकतो। आपल्याला त्या संख्येला 9ने भागायची गरज नाही, आपण या नियमाचा वापर करून ते समजून घेऊ शकतो। विभाज्यतेची 9ची कसोटी। ज्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला 9ने निश्चेच भाग जातो त्या संख्येला 9ने निश्चेच भाग जातो। म्हणजे एखादी मोठी संख्या असेल आणि त्याला 9ने भाग जाईल की नाही हे आपल्याला पाहायचं असेल तर आपण काय करणार, त्या संख्येला 9ने भागणार नाही, तर त्यातील सर्व अंकांची बेरीज करणार आणि त्या अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 9ने भाग जाईल। हा या कसोटीचा अर्थ आहे। इंग्लिशमधून आपण बघूया। डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 9। इफ द सम ऑफ डिजिट्स ऑफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 9 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 9। आपण उदाहरणांद्वारे समजून घेऊया। पहिलं उदाहरण बघा, 243 243। यातील सर्व अंकांची बेरीज केली तर आपल्याला मिळतं 9 आणि 9ला तर 9ने भाग जातोच, त्यामुळे या संख्येला 9ने भाग जाईल, म्हणजे 243ला 9ने पूर्ण भाग जाईल। दुसरं बघा, 486 486। यातील सर्व अंकांची बेरीज केली तर आपल्याला मिळेल 18 आणि 18ला तर 9ने भाग जातो, आपल्याला माहिती आहे 9च्या पाड्यात 18 आहे। तरीसुद्धा आपण या दोघांची पुन्हा बेरीज केली 18मधल्या अंकांची तर 1 आणि 8 बरोबर 9 होतात आणि 9च्या पाड्यात तर 9 येतोच, म्हणजे या संख्येला 9ने भाग जाईल। म्हणजे जर बेरीज करताना कधी 2 अंकी 3 अंकी संख्या आली तर पुन्हा बेरीज करून टाकायची, म्हणजे शेवटी आपल्याला 9च मिळेल बेरीज। ओके। तिसरं उदाहरण बघा, 578 578। यातील सर्व अंकांची बेरीज केली तर आपल्याला मिळेल 20। 20मधील अंकांची बेरीज केली तर आपल्याला मिळेल 2 आणि 2ला काही 9ने भाग जात नाही, म्हणून 578ला 9ने भाग जाणार नाही। चौथा उदाहरण बघा, 23184 23184। यातील सर्व अंकांची बेरीज केली तर आपल्याला मिळेल 18 आणि त्यातील अंकांची पुन्हा बेरीज केली तर आपल्याला पुन्हा 9 मिळतं। म्हणजे 9च्या कसोटीमध्ये आपण सर्व अंकांची बेरीज केली आणि 2 अंकी 3 अंकी संख्या जरी आली पुन्हा त्यांची बेरीज करायची, म्हणजे आपल्याला शेवटी 9च मिळणार आहे। म्हणजे 9च्या कसोटीमध्ये आपण सर्व अंकांची बेरीज केली तर आपल्याला शेवटी 9च मिळतो आणि आपल्याला सांगता येतो की या संख्येला 9ने भाग जाईल की नाही। एखादी लहान संख्या असेल तर त्याला आपण प्रत्यक्षात 9ने भागू शकतो, पण मोठी संख्या आली की पटकन त्यांच्या अंकांची बेरीज केली की आपल्या लक्षात येऊन जाईल की त्याला 9ने भाग जाईल की नाही। ओके। पाचवा उदाहरण बघा, 3251 3251। यातील सर्व अंकांची बेरीज केली तर आपल्याला मिळेल 11। आपल्याला इथे पण समजेल की 11ला 9ने भाग जात नाही, म्हणून या संख्येला 9ने भाग जाणार नाही। तरीसुद्धा आपण पुढील दोन्ही अंकांची बेरीज केली 11मधील दोन्ही अंकांची तर 1 आणि 1 2 मिळेल आणि याच्याने सुद्धा आपल्याला समजून जाईल की या संख्येला 9ने भाग जाणार नाही। अशा प्रकारे अगदी सोपी कसोटी आहे, तुमच्या लक्षात आली असेलच। पुढे सरावासाठी काही उदाहरणे दिली आहेत, तुम्ही ते सोडवा आणि मोठ्यांकडून किंवा शिक्षकांकडून ते तपासून घ्या। ओके। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही दुसऱ्या चॅनलचे लिंक्स आहेत, ते बघा, तुमच्या उपयोगाचे असतील तर ते सुद्धा सबस्क्राईब करा आणि शेअर करा। ओके, थँक्यू।